बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा पाठ राखण. दिवस केव्हाच मावळतीला गेला होता. झाडांच्या सावल्याही अंधारात बुडून गेल्या होत्या. बघता बघता अंधाराचा समुद्र चोहोदिशी पसरला होता. मघापासून रानावनातून काट्याकुट्यांतून फिरणारी जनावरं केव्हाच घरची वाट धरून निघून गेली होती. त्यांच्या गळ्यातील घंटेचा एक तार सगळ्या शिवारात कानावर पडत होता. चरताना एखाद्या संगीतासारखी ती किनकिन करणारी घरी दिवसभर पाखरांच्या किलबिलाटात आपल्या वेगळ्या आवाजाची ओळख रानावनात राबणाऱ्या शेतकऱ्याला देत होती. शेतातून भांगलायला आलेली बाया माणसं सूर्य डोंगर आड व्हायच्या आधीच घराचा उंबरठा ओलांडून रिकामी झाली होती. कोंडीबा मात्र जळणाची लाकडं गोळा करायच्या नादात अजून शेतातून बाहेर पडला नव्हता. आपल्याला खूप उशीर झाला आहे हे त्याच्या ध्यानातही आलं नव्हतं. लाकडाचा भारा बांधताना त्यानं आजूबाजूला बघितलं तेव्हा भोवतालचा अंधार बघून तो चमकलाच. इतका उशीर आहे? मी बघायला कसं नाही? स्वतःशीच तो प्रश्न करू लागला. अर्थात कोंडीवाला या अंधाराची सवय होती. अनेक वेळा अशा अंधाऱ्या वातावरणात तो शेतातून बाहेर पडला होता. त्याला कधी याची भीती वाटली नव्हती. त्यामुळं आज कामाच्या धांदलीत झालेल्या अंधाराचं त्याला काही फारसं अप्रूप वाटलं नाही. त्यानं पायतानाचा एक पाय लाकडाच्या भाऱ्यावर दाबून लाकडाखाली अंतरले दोरी दोन्ही हातात धरून भारी सारी ताकद एकवटून आवळायला सुरुवात केली. दोरीची दोन्ही टोकं एका जागी घेऊन भारा करकचून आवळला. दोरीला गाठ मारली. दोरी सैल होणार नाही याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली. लाकडाचा भारा डोक्यावर घ्यायचा असल्यानं डोक्यावरचा थोडा सैलसर झाला पटका थोडा चापून चुपून बांधला. तरीही तो पटका सैलसरच वाटू लागला. त्याचं मन भरेना. त्यानं तो सगळा पटका डोक्यावरून खाली खाली उतरवला. एकदा सगळा पटका झटकून तो पुन्हा डोक्याला नीट बांधायला सुरुवात केली. डोक्याला पटका घट्ट बसल्याची खात्री झाल्यावर लाकडाचा भारा नीट उभा केला. भाऱ्याच्या मधोमध मान झुकवली आणि सारी ताकद एकवटत एका दमातच भारा डोक्यावर उचलून घेतला. भारा थोडा इकडं तिकडं हलवीत तो मधोमध कसा राहील याची खात्री झाल्यावर कोंडीबा रानातून बाहेर पडू लागला. अंधारातूनच वाटेचा मागोवा घेत कोंडीबा आता झरझर पावले उचलायला धडपडू लागला. आता काळोख मिठ्ठ झाला होता. सुतारकीचा ओढा उतरून पुढे गेल्याशिवाय कोंडीबाच्या पावलांना चांगली वाट मिळणार नव्हती. काही अंतर पुढे गेल्यावर रस्त्याला उतार लागला. हा उतार रस्त्या ओढ्यात जाणारा होता. ओढ्यातून पुढे चढ लागणार होता आणि मग सरळ गावापर्यंत रस्ता खास खळग्यांशिवाय रातकिड्यांचा आवाज वाढायला लागला होता. त्या रस्त्यावरून चालणाऱ्या अनोळखी माणसाच्या मनात भीती तयार करणारं ते संगीत होतं. परंतु रोजच्या सवयीनं चालणाऱ्या कोंडीबाला हा आवाज तसा परिचयाचा झाला होता. पण आज वाढलेला आवाज रात्र वाढल्याचा आणि फार उशीर झाल्याचा संकेत देणारा होता. ओढ्यात उतरायला लागल्या कोंडीबाला आठवलं. 15-16 वर्षांचा असताना शेतातून तो बैलगाडीतून घराकडे येत होता. अगदी असाच अंधार वाढला होता. घराच्या ओढीनं पळणाऱ्या बैलांनी वेग घेतला होता. गाडी याच ओढ्याच्या उताराला लागली आणि बैलगाडीचं एक चाक दरडीच्या दगडावर चढलं. कोंडीबाला काही कळालंच नाही. तो सावरायच्या आधीच हातातील कासरे सुटले. गाडी पलटी होऊन खाली पडली. कोंडीबा गाडीतून बाजूला फेकला गेला होता. जोरात आपटल्यानं त्याचं सार अंग ठणकत होतं. तरी त्याचं नशीब बलवत्तर म्हणून कोंडीबा मोठ्या संकटातून वाचला होता. त्याचं डोकं मोठ्या दगडावर आपटता आपटता वाचलं होतं. खूप वेळ तो त्यावेळी असाच अंधारात पडून राहिला होता. त्यावेळी रानावनात कुणीच नसल्यामुळे त्याच्या मदतीला कुणी येण्याचा प्रश्नच नव्हता. खूप वेळ तो तसाच पडून होता. बैलांनी मात्र जागा सोडली नव्हती. ते गाडीचा लोंबकळणारा झू खांद्यावर तसाच ठेवून मालक येण्याची वाट पाहत उभे होते. तशाच अंधारात कोंडीबानं बैलांच्या गळ्यातील सापत्या सोडून त्यानं मोकळं केलं होतं.
पडलेली गाडी उचलून पुन्हा उभी करणं त्याला एकट्याला शक्य नसल्यानं त्यानं बैलांसह पायातल्या वेदना सोसत घर गाठलं होतं. कोंडीबा तो जीवावर बेतणारा प्रसंग मात्र कधी विसरला नव्हता. सुतारकीच्या या ओढ्याजवळ आल्यावर त्याला हा प्रसंग हटकून आठवायचा. या वाटेची कोंडीबाला अंधारात ही भीती नसली तरी घरी आई वाट बघत राहत असल्यामुळं त्याला लवकर घरी जावं लागत होतं. कोंडीबा घरात आल्याशिवाय ती काही खात पीत नव्हती. या ओढ्यातील प्रसंगाची तिला चांगलीच आठवण होती. 70 पार केली कोंडीबाची आई सगळी कामं करीत होती. कोंडीबाच्या आवडीनिवडी जपण्याचा सारखा प्रयत्न करीत राही. खरडा भाकरी कोंडीबाचं आवडतं खाणं. तव्यात मिरच्या भाजून ती वरवंट्यावर मिरच्या, लसूण, कांदा रगडून चांगला लगदा करून तो मातीच्या लोटक्यात भरून ठेवी. कोंडीबाला भाकरीचा तुकडा या खरड्याशिवाय गळ्याखाली जात नव्हता. त्यामुळं आई साऱ्या व्यापातून वेळ काढीत या खरड्याचा उपद्व्याप करून ठेवत असे. कोंडीबा आता ओढ्यात उतरला. हळूहळू दगड गोट्यातून पाय ठेवी तो पुढे चालू लागला. एक दोनदा तो दगडाने ठेचकाळला तरीही स्वतःला सावरीत तो पावले टाकीत होता. अंधारात त्या दगडातून चालताना मात्र त्याला मोठी कसरत करावी लागली होती. डोक्यावरून भारा घसरता घसरता कोंडीबानं तो सावरून पुन्हा डोक्यावर नीट बसवला. पाला पाचोळ्यातून फिरणाऱ्या प्राण्यांचा आवाज सळसळ असा सगळीकडे पसरत होता. घरात आई वाट पाहत असणार. उगाचच लाकडे गोळा करीत थांबलो असे त्याला वाटू लागले. इतका वेळ झाला म्हणून आई राग राग करणार हे तो ओळखत होता. आईचं हे बोलणं नेहमीच होतं. परंतु कोंडीबाचा उशिरानं घरी जाण्याचा नेम काही चुकत नव्हता. किती प्रयत्न करूनही कोंडीबाचं हे उशिराचं गाणं काही कधी संपत नव्हतं. कोंडीबा ओढ्याच्या निम्म्या भागापर्यंत आला असेल. मोठ्या कातळातून पाय त्याला थोडा जपूनच ठेवावा लागत होता. एवढ्यात कोंडीबाला कसलाचा आवाज आल्यासारखं वाटलं. जाग्यावरच थांबून आवाजाचा कानोसा घेऊ लागला, पण नीटसं काही कळून येत नव्हतं. थांबल्यावर आवाजही थांबला. तसं कोंडीबानं सगळा विचार झटकून टाकला आणि थोडं वेगानंच पावलं टाकी तो चालू लागला. काही पावलं चालला तो. त्याला ओढ्याच्या कोपऱ्याला कोणीतरी चिलमीचा झुरका घेत असल्याचं जाणवलं. झुरका घेताना चिलमीच्या त्या लालसर विस्तवाचा ठिपका मात्र त्या गडद अंधारात उठून दिसत होता. कोंडीबाच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली. इतक्या अंधारात कोण असेल हे? इथं बसून चिलमीचे झुरके कसं काय घेत असेल? असे प्रश्न कोंडीबाच्या मनात येऊ लागले. थोडा वेळच कोंडीबाच्या मनात किंचित अशी भीतीची लकीर उमटली, पण त्यानं त्या भीतीला फार वेळ थारा दिला नाही. तसा कोंडीबा धाडशी असल्यामुळे अशा प्रसंगानं तो विचलित होणारा नव्हता. अशा वेळी तो अधिकच धाडस करून पुढे होत होता. तरीही कोंडीबाच्या मनात एक प्रश्न राहून राहून उभं राहत होता. ओढ्याच्या कोपऱ्यात कोणीतरी चिलमीचा झुरका घेत आहे, तर मग माझ्या मागोमाग पावलांचा आवाज कसा काय येतो आहे? तिथे बसलेला माणूस माझ्या पाठोपाठ कसा येतो आहे? असा प्रश्न कोंडीबाच्या मनात उभा राहिला असला तरीही त्यावर तो जास्त विचार करीत राहिला नाही. या प्रश्नांचा विचार करीत राहिलो तर मग नकळत भीतीचे वेगवेगळे क्षण मनात येऊ लागतील. या विचारानं तो त्यात गुरफटला नाही. ओढ्यातील या प्रसंगापेक्षा त्याला वाट पाहणाऱ्या आईची आठवण जास्त येत होती. तिचाच तो अधिक विचार करीत होता. कोंडीबावर आईचा मोठा जीव होता. कोंडीबाच्या पाठीमागं तिनं लगीन करण्याचा कितीतरी वेळ तगादा लावला होता. पण काहीतरी कारणं काढून कोंडीबानं या विषयातनं पळ काढला होता. तो लग्नापेक्षाही आईच्या सेवेत काही कमी पडणार नाही याकडे जास्त लक्ष देत होता. त्याची लाकडं घेणारी काही ठराविक गिराईकं होती. कोंडीबाचा प्रामाणिकपणा पाहून त्याला ती वेळोवेळी मदत करीत असत. बाजारभावापेक्षाही कोंडीबाला थोडे जास्त पैसे देण्याचा ते प्रयत्न करीत. आपली बेताची परिस्थिती यात आणखी तिसऱ्या माणसाची भर कशाला, असाही कोंडीबा आपल्या लग्नाबाबत विचार करत राही. पण ही गोष्ट तो कधी आईला बोलवून दाखवत नसे. परिस्थितीचा घोर आपल्या आईच्या जीवाला लागू नये याचाही तो विचार करीत राही. आईला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याचा कोंडीबा नेहमी विचार करीत राहायचा. आई हे कोंडीबासाठी सगळं जग होतं. त्यामुळं ओढ्यातील त्या प्रसंगातही त्याला तिथल्या भीतीपेक्षा आईचीच आठवण जास्त येत होती. त्यामुळं तो आता जास्त विचार करत राहिला नाही. ओढ्यातील त्या लालसर ठिपक्याच्या चिलिमीकडे दुर्लक्ष करून तो पुन्हा पुढे पुढे चालू लागला. पण पुन्हा पाठीमागे पावलांचा तो तसाच आवाज येऊ लागला.
तसा कोंडीबा थांबला. त्यानं डोक्यावरचा भारा खाली टाकला. एकदा अंधारातच मागे वळून बघितलं. परत अंधाराशिवाय तिथं दुसरं काहीच नव्हतं. पण या गोष्टीचा एकदा सूक्ष्मोक्ष लावावाच या विचारानं तो तिथं उभा राहिला होता. कोण आहे का ती ओ? झुरका घेणाऱ्या चिलमीकडे पाहून कोंडीबानं मोठ्यानं विचारलं. पण काही वेळ काहीच उत्तर मिळालं नाही. तसं त्यानं पुन्हा तोच प्रश्न केला आणि उत्तराची वाट पाहत राहिला. त्यानं मनाशी चंग बांधला होता. आता वेळ झाला तरी पुढे जायचंच नाही. एकदा पाहून घेऊच हे कोण आहे ते. काही उत्तर मिळालंच नाही तर त्या ठिपक्याजवळ जायचं असंही त्यानं ठरवलं होतं. त्यानं लाकडाच्या भाऱ्यात खुपसलेलं खुरपं बाहेर काढलं. खुरप्याची मूठ हातात घट्ट पकडली आणि पुन्हा तसाच प्रश्न केला. त्या अंधाऱ्या शांत वातावरणात कोंडीबाचा तो आवाज अगदी दूरपर्यंत जात असल्याचं त्याला जाणवलं. यावेळी मात्र कोंडीबाच्या या प्रश्नाला उत्तर आलं. म्या आहे का? म्या आहे म्हणतोस बरोबर आहे, पण तुला नाव बिव का आहे का नाही का? कोंडीबा धाडस करीत जरा दरडावून बोलल्यासारखा बोलला. पण परत काही उत्तर आलं नाही. तसा कोंडीबाचा आवाज वाढला. काय बोलत नाहीस वय? बोल की का? काय बोलायचं नाही काही? खुल्या काळोखात बसला आहेस आणि विचारलं तर बोलायला बघत नाहीस वय? तोंड बिन शिवलंय काय रे तुझं दोऱ्यानं? अरे माझ्या नावाचं काय घेऊन बसला आहेस? तुझ्या वाटेवरच मी उभा आहे. का उभारलोय ते तुला इथं माझ्याजवळ आल्याशिवाय कसं रे कळणार? त्याच्या बोलण्यावर कोंडीबा थोडा वेळ विचार करीत उभा राहिला. मला हा जवळ का बोलावतो याचं कोडं कोंडीबाला सुटत नव्हतं. मला आता त्याच्या वाटेवरून पुढे जायचं आहे. तिथंच तो आहे. पण मी जवळ बोलावताना तो येत का नाही हेच त्याला समजत नव्हतं. मला भीती दाखवण्याचा तरी हा खेळ नसेल नव्हे. पण मीही त्याला सोडणार नाही. तसा प्रसंग आलाच तर त्याला जाग्यावर लोळवायला या मागं पुढे बघणारा माणूस नाही, असं तो मनोमन म्हणाला. कसला विचार करायलास कोंडीबा? अरे तुला म्या जवळ बोलवाल या ना, मग आण कशानं तुझं घोडं आणलं या? माझ्यावर काही विश्वास नाही बाई? होय नाही विश्वास. असा अंधारात उभा राहून बोलावतो यास आणि तू मात्र पुढे येत नाहीस. म्या काय समजायचं? मला तरी तुझं हे वागणं पटणार नाही बघ. हा बरोबर बोलतोयास तू. म्या काय तुला जास्त सांगत बसत नाही. आता तुला माझ्या जवळूनच जायचं आहे ना? मग इथं आल्यावर तुला समजेल की म्या तुझ्याकडं याच्या अगोदर तुला इथं का बोलावतो या. वय समजलं की. पण माझं नाव घेतो यास आणि तुझं मात्र नाव सांगत नाही, हे कसलं तुझं गणित म्हणायचं रे? अरे मर्दा ये की पुढं. उगीच कशाला लांबड लावीत बसला हीच? लई येळ करून कोंडा घोळीत बसू नगस, नाहीतर गुमान माझ्या वाटत तरी लांब हो. मला घराकडे जायची लई घाई आहे. माझी आई वाट बघत बसली असेल. बिगी बिगी करत मला लवकर घर गाठायचं आहे. तेव्हा उगीच ईशयाला पाळला लावत बसू नकोस. हे इथं माझ्याजवळ आण बोल काय ते. काय माझी वाट अडवून बसला आहेस? कोंडीबा आता जरा रागानंच आणि आवाज चढवून बोलला. त्यानं आता मनोमन चांगलंच बळ एकवटलं होतं. काहीतरी चालबाजी असल्याशिवाय तो असा जवळ बोलावणार नाही हे तो ओळखू लागला होता. कोंडीबा अरे पोरा कशाला उगीच घोळ घालीत बसला आहेस? म्या इथं उभा आहे म्हणून तर तू तुझ्या घराकडे बिंदोक जाणार आहेस. गावातनं येताना तुझ्या आईला निरोप देऊन आलो या ना. मग कसला निरोप आणि काय सांगून आला आहेस? समज खरं बोल, नाहीतर आत्ता मी तुला नाही सोडायचा. अरे हेच सांगून आलो या. पोराची नका काळजी करूस. म्या हे तू घेऊन त्याला म्हणजे काय सांगतो यास? म्या इथं हाय मला येळ होणार हे तुला कसं समजलं या? होगीच काय बी बोलू नकस. गप गुमान माझ्या वाटतनं बाजूला हो. तुझ्याबरोबर उगीच गप्पा मारायला मला येळ नाही. विषय वाढवत बसू नकस. तू अगोदर इथनं गुमान जा. तू कोण आहेस हे बी आता मला विचारायचं नाही. उठ आणि इकडनं चालायला लाग. अरे पोरा उठायला म्या बसलो या रे कुठं. तू जवळ ये म्हणजे तुला समजेल र सारं.
म्या एवढं तळमळणं बोलावतो या आणि तू मात्र ऐकायला तयार नाहीस. तुला आता समज कसं इसकडून सांगायचं मला बी कळणार झालं या. अरे तुझ्यासाठी एवढं धावाधाव करीत इथं आलो या, तू मात्र माझं ऐकायला तयार नाहीस. काय करतोस बघ बाबा. दोघांच्यात पुन्हा शांतता पसरली. कोंडीबा गप्प उभा राहिला, विचार करीत राहिला. तो बोलणारा म्हाताराही आता तसाच गप्प राहिला. रातकिड्यांचा आवाज वाढत चालला होता. आता कोणी बोलायचा हाच प्रश्न तयार झाला होता. दोघेही हट्टाला पेटल्यासारखे उभे राहिले होते. तो का जवळ बोलावतो हेच कोंडीबाला कळत नव्हते. पण आता फार वेळ घालवण्यात अर्थ नाही हे कोंडीबानं ओळखलं. हा माणूस काही जवळ येण्याचं चिन्ह नाही आणि आपण बोलवत राहिलो तर वेळ निघून जात राहील, घराकडं पोचायला उशीर होईल. पण आता कोंडीबा अधिकच बुचकळ्यात गोंधळात पडला होता. हा माणूस आपलं तर काही नाव सांगत नाही, पण माझं नाव मात्र ओळखतो. आईलाही भेटून आलो असं म्हणतो आहे. माझी आई वाट पाहत असल्याचं त्याला कसं समजलं? मी शेताकडे आलो आहे हे ह्याला कसं कळलं? इतक्या रात्री माझ्या मदतीसाठी तो इकडे कसा आला? विचार करून कोंडीबाचं डोकं मात्र अधिकच ठणकायला लागलं. हा आपल्या ओळखीतील कोणीतरी असावा आणि माझी चेष्टा करीत असावा असंही कोंडीबाच्या मनात विचार आला. पण आपल्या मित्रातील ओळखीतील सगळ्यांच्या आवाजाचा विचार केला, पण हा आवाज काही त्याला ओळखीचा वाटत नव्हता. हा कुठला तरी वेगळाच अपरिचित आवाज आहे हे तो समजला. काय करावं त्याला कळत नव्हतं. शेवटी मनाचा हिया करून कोंडीबानं जवळ जायचं ठरवलं. आपला लाकडाचा भारा तसाच टाकून तो पुढं पावलं टाकू लागला. तसा त्या अनोळखी माणसाचा पुन्हा आवाज आला. कोंडीबा, पोरा सावकाश ये, जपून चल, पण माझ्या लई जवळ येऊ नगस, जरासा लांबच उभा राहा. म्हणजे ह्याने काय बोलतोयस? आता मात्र कोंडीबा चांगलाच बुचकळ्यात पडला होता. प्रत्येक वेळी त्या माणसाचं असं हे वेगवेगळं बोलणं त्याला गोंधळून टाकत होतं. ह्याने काय बोलतो आहे हे त्याला समजे ना. पुन्हा चालणारी पावलं तिथंच थांबली. कोंडीबाच्या मनात आता सहानुभूती नाही तर चिडीनं घर करायला सुरुवात केली. रागानं त्याच्या हातातल्या खुरप्यावर मूठ घट्ट झाली. त्याने रागाने दातोट खायला सुरुवात केली. आता काही झाले तरी याला सोडायचं नाही. त्याने मनात पक्की खूनगाठ बांधली. आता बाकी काही विचार करायचा नाही. त्याच्यावर चाल करून जायचं, नाही सुटू द्यायचं. पुन्हा त्यानं माझ्या वाटेला जाता कामा नये. भले तो कुणीही असू देत, पण त्याला आता आसमान दाखवल्याशिवाय मी राहायचा नाही. बस ठरला आता, असा विचार करून तो पुढं पाऊल टाकणार एवढ्यात पुन्हा शब्द आले. पोरा, या म्हाताऱ्यावर कशा पायी चिडलास? म्या काय तुझ्या ताकदीचा नाही, पण होईल तेवढी मदत करायला म्या धावलो या. तुला ते पटना झालं या. मी आता काय बोलू, तूच सांग बाबा. म्या तुला एवढंसं सांगतो या, म्या तुझ्या काय वाईटावर नाही बाबा, शक्तीनं सांगतो या. माझ्या शब्दावर एक वेळी विचार कर. नुसतं जवळ तरी ये, म्हणजे मग समज तुला. मला विश्वास आहे तुझा राग बी जाईल. ये बाळा. कोंडीबानं ठरवलं, आता काय वाटतील ते होऊ दे. जवळ जायचंच त्याच्या, बाकी सारं पुढचं पुढं. त्याचा विचार पक्का झाला आणि तो झपाझप पावलं टाकीत पुढं झाला. तो त्या लाल ठिपक्याच्या जवळ पोचू लागला. आता तो तिथं अगदी जवळ आला, पण बोलणारा काही स्पष्ट दिसत नव्हता. परंतु कोणीतरी वयस्क माणूस आहे एवढंच त्याला कळत होतं. कोंडीबा जवळ येताच त्यानं त्याच्या पायांकडे बघायला सांगितलं. त्या काळोखाती त्याचा चिलमीचा प्रकाश मोठा झाल्यासारखं कोंडीबाला वाटलं. त्यानं त्याच्या पायांकडे पाहिलं. एका भल्या मोठ्या सापाला पायाखाली चिरडलं होतं. आपल्या पायात त्यानं जोरानं दाबून कोंडीबावर आलेलं संकट घालवलं होतं. कोंडीबा ते पाहून थक्कच झाला. त्याचा राग कुठल्या कुठेही पळाला. हा पाठराखण करणारा कोणीतरी देवच आहे असं त्याला वाटलं. बघितलास ना पोरा,
अरे तुझी पाठराखण करायला मी आलो होतो. जा जा आता तुझ्या घराकडे. आई वाट बघत असेल तुझी. असं बोलत तो त्या अंधारातच दूरवर निघून गेला. कोंडीबा एखाद्या पुतळ्यासारखा जाग्यावरच उभा राहिला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.